ओम श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। श्री स्वामी सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते। आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो। आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण। हे संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं। म्हणून आपल्या मनामध्ये नक्की स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे। मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे। आणि स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया आमच्यावर कृपा करा असं टाईप करा। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात। पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व सद्धर्म हे केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे। आणि यातूनच खरे समाधान आपल्या जीवनात हे लाभत असते आणि तेच आपले समाधानही आहे। म्हणून मित्रांनो, कधी स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधी कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी नक्कीच जाणतो। आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण। या तीन गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो। म्हणून चूक ही चुकूनच होते, ते कितीही खरं असले तरी काही चुका या अशा असतात ज्यांची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते। चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते। आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्षही दिलं पाहिजे। म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं। म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला। म्हणून दुसऱ्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान। ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही। त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे। आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करीत नाही। म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडतात, जसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू। नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर होतील। आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाही। स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत, ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता। बाळा, कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस असे स्वामी म्हणत आहेत, कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल। आणि तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी, आणि तुझे तू कर्म नीट करत जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला समजवत आहे आणि आपल्याला सांगत सुद्धा आहे। म्हणून मित्रांनो, स्वामींवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा। आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं, आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं, प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता फक्त दाखवत जायचं। आणि आपली क्षमता ही स्वामींना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील। आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढाच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणारच आहे। म्हणून स्वामी म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे,
आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच सुंदरही बनवू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं कधीही टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपल्या येतात. म्हणून गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ती कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही मिळणार. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील, फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणून वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही, काही लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचंय आणि स्वामींची भक्ती करायची. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुष्कळसे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि हा मोहाचं जाळं खूप मोठं आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकालाच जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक असतो. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथं मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ आपल्यासाठी आला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे, याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही मात्र जीवनात ही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जोडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जोडली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहेत.
म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाही. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नसते. म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच भरपूर असावी आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. मग तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे आणि लागते त्या, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व कधीच नसते. म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता, पण आनंदाची ही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आणि आनंद हा वाटल्याने कमीत कमी कधीच होत नसतो, तो नेहमी वाढत असतो. आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही, तो शांत असतो आणि स्थिर असतो. म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहे किंवा मग तुम्हाला असंच जीवन तुमचं व्यर्थ घालायचंय. जीवनात अडचणी त्यांना देतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात, एकतर जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हरत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलंय. म्हणून तुम्ही कोणाशी कम्पेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ. दुसरं दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको. कारण आपल्या पाठीमागे एवढी चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो. आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी. म्हणून कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही. म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळे लोक तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलाय. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात. म्हणून जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं. म्हणून कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात. म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. म्हणून लोखंडाला फक्त त्याचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो, आणि त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. म्हणून तुम्ही कसं विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं. म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे. आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात. म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असते, पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो. म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल.
आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ते गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत समोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्त्वाचे असतात, यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोरचं उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटाची ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषामध्ये शोधत असतो. म्हणून आपण कधीही आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषामध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम जीवनात नक्कीच केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घ्यायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहा. आणि कदाचित शेवटी विजय हा आपला पण असू शकतो आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे, यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात, म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. म्हणून आलेले अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष फक्त तुम्ही केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे आणि तुम्हालाच सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्यांची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपली चांगलीच असायला हवी. म्हणून ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नाते इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकट छोटे असो वा मोठे कोणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडे घेतात आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते आणि ते बीज नक्कीच मोठे होतही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर मनात तुमच्या असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी मार्ग तुमच्या आपोआप निघत जातील आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात.
म्हणून आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत आणि म्हणून आपण त्याच्यावर विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण राहावं. म्हणून आपण जे विचार करता ते व्हाल. आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठी कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही, तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. आणि ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो आणि किंमत ठेवत असतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवलंही पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. आणि तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळं स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्याजवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा. आणि स्वामी त्यांचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना, आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नसतो. म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे. प्रत्येक क्षण योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन्स होत जातील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणीच चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिलेपासून सुरुवात करायला शिका. आणि शून्यातून निर्माण करणारं हे जग असतं ना,
तो व्यक्ती खूप पुढे जात असतो. म्हणून आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती ना, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणतरी धडा शिकवून जाणार आहे आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढे तुम्ही मात्र कमजोर नाही. म्हणून छान हसायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्ष देईल तेव्हा तो माफी मागायला आपल्या जवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत हे समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत येतोय आणि धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्यात निर्माण करीत असते. आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निसटत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पाडेल. आणि लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकीची श्रीमंती असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि आपला जास्त विचार या जगामध्ये करत असतात. आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण ही लोक मात्र नक्कीच पूर्णपणे करतात. म्हणून दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये.
म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ते व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्त्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमवली तर लोक आपली लायकी काढत असतात आणि म्हणून संपत्ती कमवणंही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि संपत्ती कमवली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाही. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि स्वामींची भक्ती ही कधीच मनापासून सोडू नका, कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही तुमच्यासाठी ते करणार सुद्धा आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायला विसरू नका. म्हणून मूर्ख शिष्याला उपदेश देणे, दुष्ट व्याभिचरणी श्रीचे पालन पोषण करणे आणि धनाचे नष्ट होणे तसेच दुःखी व्यक्तीबरोबर व्यवहार ठेवण्याने व्यक्तीला ये देखील कष्ट उचलावे लागतात. म्हणून चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीला ज्ञान देण्याने कोणतेही लाभ होत नाही, परंतु सज्जन आणि बुद्धिमान लोकांना त्यामुळेच नुकसान होते. म्हणून उदाहरणासाठी सुगर्ण पक्षी आणि माकडाची गोष्ट ही वाचकांच्या लक्षात असेल. मूर्ख माकडाला घर बनवण्याचा सल्ला देऊन सुगरणीला आपल्या घरट्यापासून दूर व्हावे लागले. अशा प्रकारे दुष्ट आणि कुलटा स्त्रीचे पालन पोषण करणे देखील सज्जन आणि बुद्धिमान व्यक्तीसाठी दुःखाचे कारण बनू शकते. दुःखी व्यक्तीशी व्यवहार ठेवणे असे म्हणण्यात चाणक्याचे तात्पर्य हे आहे की जी व्यक्ती अनेक रोगांनी पीडित आहे आणि ज्याचे धन नष्ट झाले आहे अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणे बुद्धिमान लोकांस नुकसानकारकच होऊ शकते. येथे अनेक रोगांनी म्हणजे तात्पर्याने आजारांच्या संसर्गाशी आहे आणि पुष्कळ लोक संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असतात. त्यांच्या संगतीत स्वतः रोगी होण्याची शक्यता असते आणि ज्या लोकांचे धन नष्ट झाले आहे अर्थात त्यांचे दिवाळे वाजले आहेत अशावर एकदम विश्वास करणे कठीण असते आणि सर्व प्रकारच्या दुःखी व्यक्तींपासून दूर राहिले जाऊ शकत नाही. म्हणूनच येथे चाणक्यांचा या भागाचा योग्य अर्थ समजणे मात्र आवश्यक देखील आहे. म्हणून दुष्ट स्वभावाची कठोर वचन बोलणारी दुराचारणी स्त्री ही दूत तसेच दुष्ट स्वभावाचा मित्र तसेच तोंडावर उद्धट बोलणारा नोकर आणि ज्या घरामध्ये साप असण्याची शक्यता आहे अशा घरात राहणे या सर्व गोष्टी मृत्यूसारख्या आहेत. ज्या घरामध्ये दृष्ट स्त्री असते तिथल्या घराच्या मालकाची स्थिती कोणत्याही मृत्यू पावलेल्या व्यक्तीसारखीच असते, कारण त्यांची सत्ता काही चालत नाही आणि तो आतल्या आत पुढत मृत्यूच्या मार्गावर जायला तयार देखील असतो. म्हणून त्याच प्रकारे दुष्ट स्वभावाच्या मित्र देखील विश्वास करणे योग्य नसतो. केव्हा धोका देईल हे कळणार देखील नाही आणि तो नोकर किंवा आपल्या हाताखाली काम करणारी नक्कीच व्यक्ती उलटून आपल्या समोर दुरुत्तर करतात. ते केव्हाही आपल्याला असे नुकसान पोहोचू शकतात आणि जे अत्यंत दुःखदायक सिद्ध होऊ शकतात. म्हणून ज्या त्या प्रकारे जेथे सापांचा वास असतो तेथे राहणे देखील धोकादायक असते. किंवा सर्पदंश होईल हे सांगता येऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही कष्ट अथवा संकटापासून बचाव करण्यासाठी धनाचे रक्षण करायला पाहिजे आणि धन खर्च करून स्त्रियांचे रक्षण करायला पाहिजे. परंतु स्त्रिया आणि धनापेक्षा देखील जास्त आवश्यक आहे की व्यक्तीने स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि व्यक्तीने बुद्धिमान व्यक्तीने संकट किंवा वाईट दिवसांसाठी थोडे थोडे धन वाचून त्याचे रक्षण करायला पाहिजे, अर्थात धनाचा संग्रह करायला पाहिजे. परंतु वेळ आल्यावर संग्रहित धनापेक्षा देखील जास्त आपल्या पत्नीचे रक्षण करायला पाहिजे, कारण ती पत्नी ही अर्धांगणी असते आणि अनेक अशी कार्य आहेत जिथे धन कामाला येऊ शकत नाही आणि वृद्धावस्थेत पत्नीची भूमिका महत्त्वाची असते. परंतु चाणक्याचा विचार आहे की धन आणि स्त्रियांपाशी देखील व्यक्तीने स्वतःचे रक्षण करायला पाहिजे, अर्थात व्यक्तीचे महत्त्व या दोघांपेक्षा जास्त आहे. कारण जर व्यक्तीचा स्वतःचा नाश झाला तर त्याचा धन आणि स्त्रियांचा उपयोग करता येणार नाही. म्हणूनच व्यक्तीसाठी धन संग्रह आणि स्त्रियांचे रक्षण करण्याच्या अपेक्षेबरोबरच वेळ आल्यावर स्वतःचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे होऊन जात असते. म्हणून आपत्य काळासाठी अर्थात संकटापासून सुटका मिळवण्यासाठी धनाचे रक्षण करायला पाहिजे, कारण ज्यांच्याजवळ धन असते त्यांच्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करणे सहज शक्य होऊन जाते. आणि चाणक्याचे म्हणणे आहे की संकट काळासाठी धनाचा संग्रह करावा. परंतु श्रीमंत व्यक्ती असे मानतात की त्यांच्या लेखी संकटाचे काही महत्त्व नाहीये, कारण ते आपल्या धनाने सर्व संकटापासून वाचू शकतात. परंतु त्यांना हे माहीत नाही की लक्ष्मी चंचल आहे, ती कोणत्याही वेळी मनुष्याला सोडून जाऊ शकते. अशा स्थितीमध्ये संग्रहित केलेले धन कोणत्याही वेळी नष्ट होऊ शकते. म्हणून ज्या देशामध्ये आदर सन्मान आहे
आणि ना कोणतेही उपजीविकेचे साधन नाही आहे असे कोणीही बंद बांधव आणि नातलग देखील नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या विद्येची तसेच गुणांच्या प्राप्तीची शक्यता देखील नाही असा देश सोडून द्यायला पाहिजे. अशा जागी राहणे योग्य नसते. म्हणून कोणत्या अन्य देशात अथवा कोणत्या अन्य जागी जाण्याचे एक प्रलोभन हे असे असते की तेथे जाऊन कोणती नवीन गोष्ट, नवीन विद्या अथवा नवीन गुण शिकता येईल, परंतु जेथे यामधील कोणतीही गोष्टची शक्यता नसते अशा देशाला किंवा स्थानाला त्वरित सोडून द्यायला पाहिजे. म्हणून जेथे धनिक, क्षेत्रीय अर्थात वेदना जाणणारा ब्राह्मण, राजा, नदी आणि वैद्य या 5 गोष्टी नसतील त्या जागी देखील मनुष्याने राहू नये. धनवान लोकांमुळे व्यापारात वाढ होते आणि वेदांना जाणणारे ब्राह्मण धर्माचे रक्षण करतात आणि राजा न्याय आणि शासन व्यवस्थेला स्थिर ठेवतो. म्हणून नदीच्या पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता असते आणि रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी वैद्याची आवश्यकता असते. म्हणून चाणक्य म्हणतात, जेथे या 5 गोष्टी नसतील त्या जागेचा त्याग करणे श्रेयस्कर मात्र असते. म्हणून जेथे लोकयात्रा अर्थात आयुष्य चालवण्यासाठी उपजीविकेचे कोणतेही साधन नसेल, अर्थात व्यापार इत्यादी विकसित नसेल, कोणत्याही प्रकारचा दंड मिळण्याचे भय नसेल आणि लोकलज्जा नसेल, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यामध्ये चतुर आणि कुशल नसेल, तर त्यांच्या दान देण्याची प्रवृत्ती नसेल, तेथे या 5 गोष्टी विद्यमान नसतील आणि तेथे देखील व्यक्तीने निवास नक्कीच करू नये. म्हणून काम झाल्यावर नोकर चाकरांचे, दुःख आल्यावर बंधू बांधवांचे, संकट आल्यावर मित्राचे, तसेच धनाचा नाश झाल्यावर आपल्या पत्नीच्या वास्तविकतेचे ज्ञान होते. म्हणून चाणक्य म्हणतात की जेव्हा नोकरावर एखादे कार्य सोपवले जाईल तेव्हा कळेल की तो किती योग्य आहे, ते कार्य करण्यामध्ये तो सक्षम आहे अथवा नाही. आणि त्याच प्रकारे जेव्हा व्यक्ती एखाद्या अडचणीत सापडते त्यावेळी भावंड, नातलगांच्या परीक्षेचा काळ असतो आणि की ते त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करतात, आणि मित्राची ओळख देखील संकटाच्या वेळेस होते. आणि व्यक्ती जेव्हा धनहीन होतो मग त्यांच्याबद्दलच्या प्रेमाचे कारण धन होते की वास्तविकता होती हे आपल्याला कळू लागते. आणि कोणत्याही रोगाने पीडित झाल्यावर, दुःख झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, शत्रूंकडून संकट आल्यावर, राज्यसभेमध्ये तसेच स्मशान अथवा कोणाच्या मृत्यूसमयी जो व्यक्ती सोडून जात नाही, वास्तवमध्ये तोच खरा बंधू मानला जातो. म्हणून व्यक्ती रोगशय्येवर पडल्यावर अथवा दुःखी झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, शत्रूंद्वारे कोणत्याही प्रकारचे संकट उत्पन्न झाल्यावर अथवा कोणताही खटला इत्यादींमध्ये अडकल्यावर, साक्षीदार इत्यादी सहकार्यांच्या रूपामध्ये कायदेशीर अटकेच्या वेळी मृत्यू झाल्यावर जो व्यक्ती स्मशान घाटावर सहकार्य करतो तोच खरा बंधू असतो. आणि अर्थात हेच प्रसंग असे असतात की जेव्हा मदत करण्याची आवश्यकता असते, परंतु जगाचा हा नियम आहे की जो कोणाची मदत करतो त्यालाच मदत मिळते आणि जो वेळेवर कोणाच्या मदतीला येत नाही त्याची सोबत कोण करेल हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून जो मनुष्य निश्चित गोष्टींना सोडून अनिश्चित गोष्टींच्या मागे धावतो त्याचे कार्य किंवा पदार्थ हे नष्ट नक्कीच होत असतात. आणि चाणक्य म्हणतात की लोभाने ग्रस्त होऊन व्यक्तीच्या जीवाचा आटापिटा करू नये आणि जे मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानावे. आणि जो व्यक्ती हातात जे आहे ते सोडून मृगजळांच्या मागे धावतो त्यामुळे त्याच्या हातातील निष्ठून जाते. आणि नक्कीच प्राज्ञ अर्थात बुद्धिमान व्यक्तीच्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्मलेला कुरूप सौंदर्यहीन मुलीशी देखील विवाह करावा, परंतु नीच कुळामध्ये जन्मलेल्या सुंदर मुलीशी विवाह करू नये. तसे तर विवाह आपल्या बरोबरीच्या कुळामध्येच करावा. म्हणून आचार्य चाणक्यांनी येथे एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगितली आहे. लग्न विवाहासाठी सुंदर मुलगी बघितली जाते. सुंदरतेमुळे लोक मुलीचे गुण आणि कुळ दोन्ही बघत नाहीत आणि अशा मुलीची विवाह करणे नेहमी दुःखदायक असते, कारण नीच कुळाच्या मुलींचे संस्कार देखील नीचच असतील आणि तिचा विवाह करायचा बोलण्या चालण्याचा स्तर देखील खालचा असेल. परंतु उच्च व श्रेष्ठ कुळाच्या कन्येची आचरण देखील श्रेष्ठ असेल आणि विचार व व्यवहार देखील श्रेष्ठ असेल. भले ती मुलगी कुरूप व सौंदर्यहीन असेल आणि तिचे कार्य ती नक्कीच करेल, त्यामुळे आपल्या कुळाचा मान वाढेल. आणि नीच कुळाची मुलगी आपल्या वागण्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बिघडवेल. तसे देखील विवाह नेहमी आपल्या बरोबरीच्या कुळामध्येच नक्कीच करणे योग्य असते. म्हणून आपल्यापेक्षा त्या चुकीच्या कुळामध्ये नक्कीच जाऊ नये. म्हणून ते कुळ हे असे यात म्हटले आहे की ते व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचं चालढलन याच्यावर ते कुळ हे नक्कीच ठरत असते, ना की त्यांच्या नावावर किंवा मग कशावर ते ठरत असते. म्हणून इथे तुमच्या दिमागामध्ये हे स्पष्ट झाले पाहिजे की त्यांचा स्वभाव आणि त्याच्या वागण्यावरून त्यांचे कुळ हे ठरत असते. म्हणून नखीनाम अर्थात मोठी मोठी नखं असलेले वाघ आणि चित्ते इत्यादी प्राण्यांची आणि विशाल नद्या, तसेच शृणीनाम यांचे अर्थात मोठमोठ्या शिंगाचे बैल इत्यादी पशूंचा आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे अर्थात यांची तलवार उचललेली आहे अशा स्त्रियांवर आणि राजाशी संबंधित कुळातील व्यक्तींवर विश्वास करू नये, कारण मोठी मोठी नखं असलेल्या हिंसक प्राण्यांपासून दूर राहायला पाहिजे. ज्या नद्यांचे बांध अथवा तट पक्के नसतील त्यांच्यावर याकरिता विश्वास केला जाऊ शकत नाही, कारण न जाणे केव्हा त्यांचा वेग प्रचंड रूप धारण करेल
आणि केव्हा त्यांची दिशा बदलेल. न जाणे त्या कधी आणि कुठे वाहायला सुरुवात करतील. म्हणून अशा नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांचे संसार नेहमी उजाडत असतात आणि त्याच प्रकारे मोठमोठ्या शिंगाचे बैल इत्यादी पशूंचा देखील भरवसा देता येत नाही. न जाणे केव्हा त्यांचा स्वभाव बदलेल आणि ज्या मनुष्याजवळ तलवार इत्यादी कोणतीही हत्यार असेल त्याच्यावर देखील विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, कारण तो लहानशा गोष्टीमुळे संतापून आक्रमण करू शकतो. म्हणून त्याच प्रकारे चंचल स्वभावाच्या स्त्रियांवर देखील विश्वास करू नये. राजाशी संबंधित आणि त्यांच्या कुळातील देखील व्यक्तीबरोबर देखील विश्वास करणे योग्य नाही. ते कधी पण राजाचे कान भरून आपले नुकसान करू शकतात, एवढे लक्षात ठेवा. म्हणून विषामध्ये जर अमृत असले तर त्याला ग्रहण करायला पाहिजे, कारण अपवित्र आणि अशुद्ध वस्तू देखील जर सोने अथवा मूल्यवान वस्तू पडलेली असेल तर ती उचलण्यासाठी योग्य असते. म्हणून जर नीच मनुष्याजवळ एखादी चांगली विद्या, कला अथवा गुण असेल तर शिकण्यात काहीच नुकसान नाही. त्याच प्रकारे दुष्ट कुळामध्ये जन्मलेल्या चांगल्या गुणांनी युक्त स्त्री रूपी रत्नाला स्वीकारायला नक्कीच पाहिजे. या श्लोकामध्ये आचार्य चाणक्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य हेच आहे की जर एखाद्या नक्कीच खालच्या व्यक्तीजवळ एखादा उत्तम गुण अथवा विद्या असेल तर ती विद्या त्याच्यापासून शिकायला पाहिजे. अर्थात व्यक्तीचे नेहमी या गोष्टीचा प्रयत्न करावा की जिथून देखील त्याला चांगल्या वस्तूंची प्राप्ती होत असेल आणि चांगल्या गुणांना आणि कलेला शिकण्याची संधी प्राप्त होत असेल तर ती हातातून जाऊ देऊ नये. आणि विषामध्ये अमृत आणि घाणीत सोने याचा अर्थ नीच व्यक्ती जवळचे गुण आहेत आणि हे समजून घेतले पाहिजे. म्हणून पुरुषांपेक्षा स्त्रियांचा आहार अर्थात भोजन दुप्पट असते, बुद्धी 4 पट, 6 पट आणि कामवासना 8 पट असते. म्हणून अर्थात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भोजन करतात. चाणक्य स्त्रीच्या बुद्धीला देखील पुरुषांपेक्षा जास्त मानतात आणि त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यात पुरुषांपेक्षा बुद्धी आणि चातुर्य 4 पट असते आणि साम्य देखील त्यांना पुरुषांपेक्षा अधिक साहसी मानले गेले आहे. म्हणून त्यांच्यात पुरुषांपेक्षा 6 पट अधिक साहस आणि कामवासना देखील पुरुषांच्या तुलनेत 8 पट अधिक सांगितले आहे. म्हणून काळ बदलता राहतो आणि काळानुसार परिस्थिती देखील बदलत राहते. आणि ही सर्वात मोठी गोष्ट जर सर्वच मानतात किंवा स्त्रिया आणि लज्जाशील असतात, परंतु पुरुषांपेक्षा दुप्पट भोजन करण्याची गोष्ट साधारणतः त्या स्त्रियांवर लागू होते आणि त्या पुरुषांपेक्षा जास्त श्रम करतात. आणि भारतामध्ये असे अनेक प्रदेश आहेत जिथे पुरुषांपेक्षा स्त्रिया शेतांमध्ये काम करतात आणि काही प्रदेश असे आहेत जिथे कुळाची स्त्री आहे आणि अर्थात स्त्रीच सर्व कुटुंबाचे भरण पोषणाचे उत्तरदायित्व सांभाळते. आणि स्त्रीच्या सहभागामध्ये आणि संबंधामध्ये सांगितले जाऊ शकते की अनेक अशी कार्य करते की जी करण्याच्या अगोदर पुरुष कित्येक वेळा विचार करतात आणि संशयाच्या दृष्टीने बघतात. म्हणून इतिहासामध्ये वीरांगना लक्ष्मीबाई इत्यादी अशी उदाहरणं नक्कीच आहेत जिथे स्त्रियांनी पुरुषांपेक्षा अधिक साहसाचा परिचय दिलाय. आणि राहिली कामवासनेची गोष्ट, याचे कारण असे असू शकते की पुरुष नेहमी उतावळा असतो, परंतु लज्जा स्त्रीचे आभूषण आहे म्हणून ती लज्जावश कधीच स्वतःची कामवासना प्रकट होऊ देत नाही, हेही त्याचे कारण असू शकते. आणि हे स्पष्टपणे नक्कीच सांगत आहेत आणि चाणक्य तुम्हाला समजून देत आहेत, कारण या गोष्टी कोणीच बोलत नाही. ही भारतीय परंपरा आहे आणि राहिली आहे की जेव्हाही कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करण्याआधी ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावे याकरता देवी देवतांचे अथवा ईश्वराचे स्मरण केले जाते. म्हणून चाणक्य नीतीची प्रमुख भावना हीच आहे की मानवाने ती वाचून या गोष्टीला योग्य प्रकारे जाणून घ्यावे की कोणते काम योग्य आहे आणि कोणते काम अयोग्य आहे. म्हणून त्यांनी प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये सांगितलेल्या गेलेल्या नियमानुसारच हे पुस्तक नक्कीच लिहिले आहे आणि ते तुम्ही नक्कीच वाचावे आणि चाणक्यांचे म्हणणे ऐकावे. त्यांचे म्हणणे आहे की हे नक्कीच ऐकून लोक आपल्या कर्तव्य आणि अकर्तव्याबाबत योग्य प्रकारे ज्ञान मिळवू शकतील. आणि राजकारणाच्या ज्ञानाने मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करून वेळेनुसार चांगल्या आणि वाईटांमध्ये फरक करू शकतो. म्हणून सर्वात आधी आचार्य चाणक्यांनी हे सांगितले आहे की दुष्ट लोकांच्या संगतीत बुद्धिमान मनुष्याला देखील दुःख झेलावे लागते. आणि चाणक्याने मानवाच्या आयुष्यामध्ये धनाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की मानवाला संकट काळासाठी धनाचा संग्रह करायला पाहिजे. त्या धनाने आपल्या मुलाबाळांचे तसेच पत्नीचे रक्षण देखील करायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर त्यांचे हे देखील म्हणणे आहे की मनुष्याने स्वतःच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आणि त्या लोकांजवळ पैसा आहे ते कोणत्याही संकटाचा सामना पैशांद्वारे नक्कीच करू शकतील आणि त्यांना सर्व काही साध्य देखील होऊ शकेल. म्हणून एखादे कार्य करण्याचे जर मनात ठरवले असेल तर त्याचा जाहीर उल्लेख करू नका. मनात योजलेल्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यावर विचार मंथन करून त्याचा उल्लेख न करता मनात योजलेल्या विचारांचे कार्यात रूपांतर करावयास नक्कीच आपण हवे. म्हणून चाणक्य या श्लोकात स्त्रियांच्या मध्ये असलेल्या काही स्वाभाविक दोषांचे वर्णन करतात. खोटं बोलणे, विचार न करता कोणत्याही कार्याचा प्रारंभ करणे, दुस्साहस करणे, कपट करणे, मूर्खतापूर्वक कार्य करणे, लोभ करणे, अपवित्र राहणे आणि निर्दयता या गोष्टी स्त्रियांचे स्वाभाविक दोष आहेत.
स्त्रियांमध्ये नेहमीच हे दोष आढळतात आणि त्या साधारणतः गोष्टीवर खोटं बोलतात आणि आपल्या शक्तीचा विचार न करता अधिक साहस दाखवतात आणि कपटाने कार्य करतात. म्हणून त्याचबरोबर मूर्खपणा आणि अधिक लोभ, अस्वच्छ राहणे तसेच निर्दयी होणे या अशा गोष्टी नेहमी स्त्रियांच्या स्वभावामध्ये असतात. म्हणून हे स्त्रियांचे स्वाभाविक दोष आहेत आणि अर्थात अधिकांश स्त्रिया या दोषांनी युक्त असतात. आणि आता तर स्त्रिया शिक्षित होत आहेत परंतु आत विष भरलेले आहे, वरून गोड आणि आतून दुष्ट, अशा व्यक्तीला मित्र म्हटले जाऊ शकत नाही. हे फक्त लक्षात ठेवा. जो मित्र खोटा आहे त्याच्यावर विश्वास करू नये आणि जो मित्र आहे त्याच्यावर देखील कधी विश्वास करू नये. कारण असे होऊ शकते की तो मित्र कधी नाराज होऊन सर्व गुप्त गोष्टी प्रकट करेल हे सांगता येत नाही. म्हणून चाणक्य मानतात की जो व्यक्ती चांगला मित्र नसेल त्याच्यावर जर विश्वास ठेवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. परंतु तर त्याचे हे म्हणणे देखील आहे की योग्य आहे की चांगल्या मित्राच्या संबंधांमध्ये देखील पूर्णपणे विश्वास करू नये. कारण कोणत्याही कारणामुळे तो नाराज झाला तर सर्व गुप्त गोष्टी सांगू शकतो. म्हणून आज मोठमोठ्या शहरांमध्ये जे अपराध वाढत आहेत, ती वाईट कृत्य होत आहेत, त्यांच्या मागे परिचित व्यक्तींच्या हातात असतो. आणि म्हणून अथवा या म्हणीप्रमाणे घरच्यांनीच पाठीत खंजीर खुपसला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आणि जो खूप चांगला मित्र बनतो तो घराच्या सदस्यासारखाच असतो आणि नक्कीच व्यक्ती भावविषय होऊन त्याला आपल्या सर्व गुप्त गोष्टी सांगतो. मग जेव्हा कधी त्यांच्यात गैरसमज अथवा बेबवान उत्पन्न होतात तर तो जो कथित मित्र व्यक्तीला नुकसान पोहोचवतो हे लक्षात ठेवा. म्हणून मनात योजलेल्या कार्यांना तोंडाने प्रकट करू नये परंतु मनपूर्वक योग्य प्रकारे विचार करून त्यांचे रक्षण करायला पाहिजे आणि मौन राहून त्या विचार केलेल्या गोष्टीला कार्याच्या रूपामध्ये बदलायला पाहिजे. म्हणून आचार्य चाणक्याचे म्हणणे आहे की व्यक्तीने कधी आपल्या मनातील गोष्टींना उघड करू नये. त्याला जे कार्य करायचे आहे आणि त्याला आपणच आपल्या मनातच ठेवायचे आणि वेळ आल्यावर पूर्ण करावे. म्हणून काही लोक जे काही करू इच्छितात त्यांच्याबद्दल सारखे बोलत राहतात. अशा प्रकारे त्यांच्या गोष्टीचे महत्त्व कमी होत असते हे लक्षात घ्यावे. आणि जर कोणत्याही कारणामुळे जो व्यक्ती ठरवलेलं काम पूर्ण करू शकला नाही तर त्याचा उपवास व्हायला लागतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचा विश्वास देखील कमी व्हायला लागतो. मग काही काळानंतर असे व्हायला लागते की लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतच नाही आणि त्या व्यक्तीला नुसत्या गप्पा हाकण्यासारखे समजले जाते. म्हणून मनुष्याने बोलण्यापेक्षा करण्याबाबत अधिक प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणून मूर्खता नेहमीच कष्टदायक असते आणि तारुण्य देखील निश्चित रूपाने दुःखदायक असते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या घरामध्ये निवास करणे अर्थात कोणावर आश्रित होऊन राहणे अत्यंत कष्टदायक देखील असते. म्हणून मूर्ख आणि अत्यंत कष्टदायकच असते. कारण मूर्ख व्यक्तीला योग्य आणि अयोग्यतेचे ज्ञान नसते आणि मूर्खाप्रमाणेच तारुण्य देखील दुःखदायक याकरता मानले गेले आहे. कारण तारुण्यामध्ये व्यक्ती कामवासनेच्या आवेगामध्ये उत्तेजित होऊन कोणतेही मूर्खतापूर्ण कारणे करू शकतो आणि ज्यामुळे त्याला अनेक कष्ट सहन करावे लागतात. आणि चाणक्य म्हणतात या गोष्टी तर कष्टदायक आहेतच परंतु यापेक्षा देखील अधिक कष्टदायक आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये राहणे. आणि कारण दुसऱ्याच्या घरामध्ये राहिल्याने व्यक्तीचे स्वातंत्र्य नक्कीच समाप्त होत असते. म्हणून सर्व पर्वतावर रत्न आणि माणिक मिळत नाही ना प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये मोती उत्पन्न होतात. त्याच प्रकारे सज्जन पुरुष सर्व स्थानावर मिळत नाही आणि सर्व जंगलामध्ये चंदन देखील उत्पन्न होत नाही. म्हणून अनेक पर्वतांवर भले काही रत्न मिळू शकतात, अनेक खाणींमध्ये अन्य रत्न देखील प्राप्त होऊ शकतात परंतु सर्व पर्वतांवर अथवा खाणींमध्ये माणिक प्राप्त होऊ शकत नाही. कारण माणिक एक लाल रंगाचे बहुमूल्य रत्न आहे. आणि असा समज आहे की हत्तीच्या त्या अधिकांश अशिक्षित स्त्रिया उपरोक्त दोषांनी युक्त असतात. एवढे आपण लक्षात ठेवले पाहिजे की भोजनासाठी चांगले पदार्थ प्राप्त होणे, ते खाऊन पचवण्याची शक्ती असणे, सुंदर पत्नी मिळणे, तिच्या उपयोगासाठी कामशक्तीचे असणे आणि धनाच्या बरोबरच दान देण्याची इच्छा असणे या गोष्टी मनुष्याला महान तपामुळेच प्राप्त होऊ शकतात, त्याशिवाय अजिबात नाही. म्हणून भोजनामध्ये चांगल्या पदार्थाची इच्छा सर्वच करतात परंतु त्या प्राप्त होणे आणि त्यांचा पचवण्याची शक्ती असणे देखील आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांची पत्नी सुंदर असावी परंतु व्यक्तीमध्ये कामशक्ती देखील असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्याजवळ धन असावे परंतु धन मिळाल्यानंतर किती लोक असे असतात की ते त्यांचा सदुपयोग करतात आणि धनाचा सर्वात चांगला सदुपयोग दानामध्येच आहे. म्हणून चांगली अंधारगिनी आणि शारीरिक शक्ती, पौरुषता आणि निरोगीपणा, धन तसेच वेळ आल्यावर गरज पडल्यावर कोणाची मदत करण्याची प्रवृत्ती आणि पूर्वजन्मांच्या काही चांगल्या कर्माद्वारेच प्राप्त होऊ शकते. म्हणून ज्याचा मुलगा आज्ञेमध्ये राहतो, पती पत्नीच्या इच्छेनुसार कार्य करतो आणि व्यक्ती धनाच्यामुळे पूर्ण तऱ्हेने समाधानी आहे आणि त्याच्यासाठी पृथ्वी स्वर्गाच्या समान आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये सुखी राहू इच्छितो म्हणून स्वर्ग प्राप्तीची भावना त्याच्या मनामध्ये असते. परंतु चाणक्य म्हणतात की त्याचा पुत्र आज्ञेमध्ये आहे आणि पत्नी त्यांच्या इच्छेनुसार कार्य करते अर्थात त्याच्या आज्ञेचे पालन करते आणि स्वतः कमावलेले धनाने समाधानी आहे.
ज्याला लाभ आणि अधिक कमावण्याची इच्छा नाही आणि वास्तवामध्ये अशा मनुष्यासाठी हे जग स्वर्ग आहे आणि कोणत्याही अन्य प्रकारच्या स्वर्गाची कल्पना करणे व्यर्थ नक्कीच आहे. म्हणून याच गोष्टीमध्ये सुख आणि दुःख लपलेले देखील आहे. म्हणून पुत्र त्यांनाच म्हटले जाऊ शकते जे पित्याचे भक्त असतात आणि पिता देखील तोच आहे जो मुलांचे पालन पोषण करतो. त्याच प्रकारे मित्र देखील तोच आहे ज्याच्यावर विश्वास केला जाऊ शकतो. भार्या अर्थात पत्नी देखीलच आहे जिच्यामुळे सुखाची प्राप्ती होते. म्हणून चाणक्याचे मान्य आहे तो जो गृहस्थ सुखी आहे ज्याची मुलं आपल्या आज्ञेत आहेत आणि त्यांच्या आज्ञेचे पालन नक्कीच करतात. आणि जर नक्कीच तुम्ही समोर असल्यावर गोड गोड बोलणारा परंतु पाठ फिरवल्यावर काम बिघडवणारा अशा मित्राला घड्याप्रमाणे त्यागला पाहिजेत. आणि त्याच्या काठावर तर दूध भरलेले आहेत आणि परंतु आत विष भरलेले आहेत. आणि जो मित्रांच्या समोर गोड बोलतो आणि त्याच्या पाठीमागे त्यांची निंदा करून कामाला बिघडवतो अशा मित्राचा त्याग करण्याचे उत्तम आहे. आणि चाणक्य म्हणतात की तो त्या भांड्यासारखा आहे ज्याच्या वरच्या भागात दूध भरले आहे परंतु गंडस्थळामध्ये एक बहुमूल्य मोती असतो. परंतु हा मोती सर्व हत्तींच्या मस्तकामध्ये मिळत नाही. ज्या प्रकारे जंगल तर खूप आहे परंतु सर्व जंगलामध्ये आणि वनांमध्ये चंदनाचे वृक्ष मिळत नाही त्याच प्रकारे सज्जन व्यक्ती देखील सर्व स्थानांवर दिसत नाहीत. अर्थात श्रेष्ठ वस्तू मिळणे दुर्लभ असते हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून बुद्धिमानी लोकांनी आपल्या मुलं-मुलींना अनेक चांगल्या प्रकारच्या गुणांनी युक्त करावे आणि त्यांना चांगल्या कार्यामध्ये गुंतवावे. कारण नीती जाणणारे आणि चांगल्या गुणांनी युक्त असलेले सज्जन स्वभावाचे व्यक्तीच कुळामध्ये पूजनीय नक्कीच होतात. म्हणून चाणक्य म्हणतात की बालपणात मुलांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाईल त्यांच्या जीवनाचा विकास त्याच प्रकारे होईल. म्हणून आई वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांना अशा मार्गांवरून चालायला शिकावे ज्यामुळे त्यांच्या चातुर्याबरोबरच चारित्र्याचा विकास व्हावा. कारण गुणी व्यक्तीमुळेच कुळाची शोभा नक्कीच वाढत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पुढे जाताना विचार करून नक्कीच तुम्ही हे निर्णय नक्कीच घेतले पाहिजे. आणि एक गोष्ट व्यक्तीने एका श्लोकाचे वेदमंत्राचे अध्ययन चिंतन आणि अथवा मनन करायला पाहिजे. आणि जर तो पूर्ण श्लोकांचे चिंतन मनन करू शकत नसेल तर त्याने अर्ध्या अथवा त्याच्या एका भागाचे आणि जर एका भागाचे देखील तर एका अक्षराचे दररोज अध्ययन करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने हे कर्तव्य आहे आणि त्याने ते आपला दिवस व्यर्थ घालवू नये. त्याने अध्ययन इत्यादी चांगल्या कार्यांना करीत आपल्या दिवसाला सार्थक बनवायचा प्रयत्न करायला पाहिजे. चाणक्य म्हणतात की मनुष्य जन्म मोठ्या भाग्याने मिळतो म्हणूनच तो व्यर्थ गमवू नये. म्हणून त्याने आपला वेळ आपल्या दिवस वेदादी शास्त्रांचे अध्ययनामध्ये व्यतीत करावा. तसेच त्याचबरोबर दान इत्यादी चांगले कार्य देखील नक्कीच करावे. म्हणून आपल्या जे वृक्ष पूर्णपणे नदी किनाऱ्यांवर उत्पन्न होतात आणि जे श्री दुसऱ्यांच्या धरामध्ये नक्कीच राहते, ज्या राजाचे मंत्री चांगले नसतात ते लवकर नष्ट होत असतात. आणि नदी किनारे असलेल्या वृक्षांचे आयुष्य किती दिवसांचे असेल हे कोणी सांगू शकत नाही. कारण नद्या पूर तसेच वादळाच्या वेळेस आपल्या किनाऱ्यावर असलेल्या झाडांनाच नाही तर आपल्या जवळच्या असलेल्या पिकांना आणि वत्सांना देखील उजाड बनविते. त्याच प्रकारे नक्कीच तुम्ही उजाड होऊ शकतात. म्हणून ब्राह्मणाचे बल विद्या आहे, राजाचे बल त्यांची सेना आहे, व्यापाऱ्यांचे बल त्यांचे धन आहे आणि शूद्रांचे बल त्यांचे दुसऱ्यांची सेवा करणे आहे. म्हणून ब्राह्मणांचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्या ग्रहण करावी, राजांची कर्तव्य आहे की त्यांनी सैनिकांद्वारा आपल्या बलाला वाढवत राहावे आणि व्यापाऱ्यांनी पशुपालन आणि व्यापाराद्वारा धन वाढवावे आणि शूद्रांचे बल श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे. म्हणून वस्तुतः चाणक्याने श्लोकात चारी वर्णाच्या कर्तव्यांचा संकेत दिलाय आणि भावार्थ हा आहे की चारी वर्णांनी आपल्या कार्यात निपुण असावे. काळानुरूप 4 वर्ण मानले जात असतील परंतु तथ्य हे आहे की वर्णाची मान्यता कार्यावर अवलंबून असते. म्हणूनच कोणत्याही कुळामध्ये जन्म घेणारी व्यक्ती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याला ब्राह्मणच मानले जाईल. आणि जो व्यक्ती व्यापार वाढवतो आणि शेतीच्या कामांमध्ये लागलेला आहे, पशुपालन करतो, त्याला वैश्य मानले जाईल. आणि जो सेनेमध्ये भरती आहे अथवा सेनेशी संबंधित कार्य करतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाईल. आणि बाकी व्यक्ती शूद्रांच्या श्रेणीमध्ये येतात. आणि शूद्र देखील शिक्षित असू शकतो परंतु कोणत्या देखील वर्णामध्ये उत्पन्न झालेले व्यक्ती जी लोकांची सेवा करण्याच्या कार्यामध्ये असलेल त्याला शूद्र मानले जाईल. परंतु शूद्राचा अर्थ नीच असा नाहीये. अनेक व्यक्ती महान व्यक्तींनी वेळ आल्यावर सेवा कार्य करून म्हणून उदाहरणे सादर केली आहेत. म्हणून शूद्रांचा नीच म्हटले जाऊ शकत नाही आणि ते तसे नसतेही. फक्त ते मनामध्ये आपण साठवून ठेवलेले आहे कारण तेही चांगलेच असतात. म्हणून ब्राह्मण लोक दक्षिणा प्राप्त झाल्यानंतर यजमानाचे घर सोडतात आणि विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरुच्या आश्रमाला सोडतात. आणि वनामध्ये आग लागल्यानंतर तेथे राहणारे हरिण इत्यादी पशु त्या जंगलात सोडून दुसऱ्या एखाद्या जंगलामध्ये चालू लागतात. म्हणून भावार्थ हा आहे जर कोणी व्यक्ती एखाद्या विशेष कार्यासाठी कोणाजवळ गेला तर त्याने आपले कार्य पूर्ण झाल्यावर ती जागा सोडून द्यायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे ब्राह्मण लोक यजमानाकडून एखाद्या कार्याच्या पूर्तीनंतर दक्षिणा मिळवल्यावर आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात
त्याच प्रकारे शिष्य देखील विद्यार्जन झाल्यावर आपल्या घरी निघून जातात आणि जेव्हा एखाद्या जंगलामध्ये आग लागते तर तेथे राहणारे पशु देखील जंगलाला सोडून दुसऱ्या एखाद्या जंगलात शोधामध्ये निघतात. अर्थात व्यक्तीने आपले कार्य समाप्त झाल्यावर कोठेही नक्कीच येथे ठाण मांडून बसू नये आणि नक्कीच दुसरी ठिकाणी गेले पाहिजे. म्हणून प्रेम व्यवहार बरोबरीच्या व्यक्तींमध्येच टिक असतो. आणि जर नोकरी करायचीच असेल तर राजाची नोकरी करावी. कार्य अथवा व्यवसायामध्ये सर्वात चांगले काम व्यापार करणे आहे आणि त्याच प्रकारे उत्तम गुणांच्या स्त्रींची शोभा घरामध्येच असते. म्हणून आपल्याला बरोबरीच्या व्यक्तींशी प्रेम संबंध अथवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेवण्याचा आणि गोष्टींचा भावार्थ हा आहे की दोघांना आपला आदर सन्मान आणि समाजामध्ये असलेली स्थिती लक्षात राहील आणि अशा प्रकारे ते दोघंही एका दुसऱ्याकडे लक्षात ठेवतील व त्यांच्यामधील मैत्री टिकून राहील. आणि अशाच प्रकारे जर व्यक्तीला नोकरी किंवा कोणत्या सेवा कार्यामध्ये जायचे असेल तर त्याने प्रयत्न करावा की सरकारी नोकरी प्राप्त होईल, कारण त्यामध्ये एखादा प्रवेश केल्यावर निवृत्तीपर्यंत कोणत्याही विशेष प्रकारचे तंटे नसतात. आणि त्यावर देखील आचार्य म्हणतात की जर व्यक्तीने स्वतःचा कोणताही व्यापार केला तर अतिउत्तम आहे. आणि घरच्यांबाबत म्हटले गेले की त्याला घराला शोभा येते आणि जेथे उत्तम गुणांनी युक्त स्त्री असेल, सुंदर आणि रूपवान स्त्रीने इकडे तिकडे न भटकता घरामध्ये राहणे नक्कीच चांगले देखील असते. म्हणून या अध्यायाचा सार मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की प्रारंभामध्ये नक्कीच तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकला असाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असाल. म्हणून या श्लोकात चाणक्य लक्ष्मीचा वास कुठे असू शकेल याचे मार्गदर्शन करतात. आणि जिथे मूर्खाची म्हणजे अयोग्य अपात्र लोकांचे आदर सत्कार होत नाही, पती पत्नीत कलह नाही, अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास करायला आवडते. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी समस्येने ग्रासलेले असते आणि जगामध्ये असे कोणते कुळ अथवा वंश आहे ज्यामध्ये कोणत्या ना कोणता दोष अथवा अवगुण नसेल आणि प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रोगाचा सामना करावाच लागतो. असा कोणता मनुष्य आहे आणि ज्याने व्यसनांमध्ये पडून कष्ट झेललेले नसतील. आणि नेहमी सुखी राहणारा व्यक्ती देखील मोठ्या मुश्किलीने मिळतो, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी कष्ट अथवा संकटाचा प्रसंग येतच असतो. म्हणून आचार्य चाणक्यांनी ही गोष्ट बरोबर सांगितली आहे की संभाव्यतः विरळच असा एखादा वंश अथवा कुळ असेल ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतील आणि सर्व व्यक्ती कधी ना कधी तरी कोणत्या रोगाने पीडित झालेले असतील. आणि जो मनुष्य वाईट व्यसनांमध्ये पडतो अथवा कोणतेही वाईट काम करण्याची सवय पडतो त्याला देखील दुःख झेलावे लागते. आणि संभाव्यतः जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाहीये त्याला नेहमी सुख मिळत राहिले पाहिजे आणि तो संकटाच्या फेऱ्यांमध्ये कधी अडकला नसेल. स्वतःला नेहमी सुखी समजणाऱ्या व्यक्तींच्या समोर देखील अनेक प्रकारची लहान मोठी संकटे येऊ शकतात. अर्थात कोणी मनुष्य परिपूर्ण नाहीये हे आपण त्यामधून सांगू नक्की शकतो. म्हणून मनुष्याच्या वागण्यावरून त्याच्या कुळाचे ज्ञान होते आणि मनुष्याच्या वागण्या बोलण्यावरून या गोष्टीचा पत्ता लागतो की तो कोठे राहणारा आहे. आणि तो ज्या प्रकारे कोणालाही मान सन्मान देतो त्यावरून त्याचे प्रेम प्रकट होते आणि कोणाच्या शरीराला बघितल्यावर त्याच्या जीवनाचे प्रमाण कळते. अर्थात हे कळते की तो किती खातो. म्हणून मनुष्य ज्या प्रकारे वागतो त्यावरून त्याच्या कुळाचे ज्ञान चांगल्या प्रकारे होते आणि त्याच प्रकारे मनुष्याची भाषा आणि बोलण्या चालण्यावरून त्याचा देश आणि प्रदेश अथवा राहण्याच्या स्थानाचा ठाव ठिकाणा कळतो. आणि मनुष्य ज्या प्रकारे कोणाप्रती आदर प्रकट करतो त्यावरून हे स्पष्ट होते की त्याचा स्वभाव कसा आहे. आणि त्याच प्रकारे कोणाच्या शरीराची ठेवण बघून त्याच्या खाण्यापिण्याच्या प्रमाणाचा अंदाज करता येतो. म्हणून समजदार व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या मुलीचा विवाह एखाद्या चांगल्या कुळामध्ये नक्कीच करावा आणि मुलाला चांगले शिक्षण नक्कीच द्यावे. त्याला अशा प्रकारचे शिक्षण द्यावे ज्यामुळे त्याचा मान सन्मान वाढेल आणि शत्रूला अशा व्यसनामध्ये अडकावे आणि ज्यातून त्याला बाहेर येणे कठीण होईल. आणि आपल्या मित्राला धर्माच्या मार्गामध्ये लावणे नक्कीच योग्य आहे आणि त्याला आपण नक्कीच लावले सुद्धा पाहिजे. म्हणून दुष्ट व्यक्ती आणि साप या दोघांमधून नक्कीच कोणाही एकाला निवडायचे असेल तर दुष्ट व्यक्तीमध्ये सापाला निवडणे ठीक राहील, कारण साप वेळ आल्यावर दंश करेल परंतु दुष्ट व्यक्ती प्रत्येक वेळेस हानी पोहोचवत राहील. आणि चाणक्याने येथे स्पष्ट केले आहे की दुष्ट व्यक्ती सापापेक्षा देखील अधिक भयंकर असतो. साप तर आत्मरक्षणासाठी आक्रमण करतो, परंतु दुष्ट व्यक्ती आपल्या स्वभावामुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कशा ना कशा प्रकारचे कष्ट पोहोचवत राहतो. आणि अशा प्रकारे दुष्ट व्यक्ती सापांपेक्षा देखील अधिक घातक असतो हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून राजे लोक चांगल्या कुलीन व्यक्तींना आपल्या जवळ याकरता ठेवतात, कारण ते राजाच्या उन्नतीच्या काळात आणि त्यांचे ऐश्वर्य समाप्त झाल्यावर तसेच विपत्तीच्या काळात देखील ते त्यांना सोडत नाहीत. आणि राजे लोक अथवा राजपुरुष राजाच्या महत्त्वपूर्ण पदांवर व स्थानांवर उत्तम कुळाच्या व्यक्तींनाच नियुक्त करतात, कारण त्यांच्यामध्ये उच्च संस्कार तसेच चांगल्या शिक्षणामुळे एक विशेषता असते आणि ते राजाच्या प्रत्येक कामामध्ये सहाय्यक असतात. आणि ते राजाच्या प्रगतीच्या काळामध्ये अथवा सामान्य मध्यम परिस्थितीमध्ये तसेच संकट आल्यावर देखील त्यांची सोबत सोडत नाहीत. आणि जरी गोष्ट आजच्या संदर्भामध्ये बघायला गेलो
तर स्वार्थी आणि नीच कुळातील व्यक्तीच आपला स्वार्थ साध्य झाल्यावर पक्ष बदलतात आणि नेत्यांची साथ सोडतात आणि अपरोक्ष रूपाने चाणक्य या लोकांपासून सावध करू इच्छितात आणि सावध राहायला सांगत आहेत. म्हणून समुद्र देखील प्रलयाच्या स्थितीमध्ये आपल्या मर्यादेचे उल्लंघन करतो आणि किनाऱ्यांना ओलांडून सर्व प्रदेशामध्ये पसरतो. परंतु सज्जन व्यक्ती प्रलयासारखा भयंकर विपत्ती आणि कष्ट आल्यावर देखील आपल्या सीमेमध्ये राहतात आणि मर्यादा सोडत नाहीत. म्हणून विशाल सागर खूप गंभीर असतो, परंतु चाणक्य धैर्यवान गंभीर व्यक्तीला सागरापेक्षा श्रेष्ठ मानतात आणि समुद्र सर्व मर्यादा विसरतो आणि आपल्या सर्व सीमा तोडतो आणि पाणी पृथ्वी एक होऊन जाते. परंतु श्रेष्ठ व्यक्ती अनेक संकट आल्यावर देखील नक्कीच तो गंभीर असतो आणि तो गंभीर स्वरूपात तो सगळ्यांचा विचार करत असतो आणि मग त्याला सहन करतो आणि आपली मर्यादा कधी पार पाडत नाही आणि कधी पार करत नाही. म्हणून हे लक्षात घ्या, आपली मर्यादा आपण कधी पार करायची नाहीये आणि ती मर्यादा आपण जपून ठेवायची आहे आणि कायमच जपून ठेवायचे आणि यावर आपल्याला पूर्णपणे विश्वास ठेवायला लागणार आहे. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.